राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली। 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधाऱ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडी स्वार झाले। पाचोरा तालुक्यातल्या लोहारा गावाच्या शेत शिवारात कृषी विभागाच्या माध्यमातून पाण्याचे जलपूजनही त्यांनी यावेळी केलं। महाजन स्वतः विहिरीत उतरले आणि त्यांनी स्वतः पाणी काढून ते पाणी प्यायले। जलयुक्त शिवार योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात एक वरदान ठरणारी योजना आहे आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच, परंतु शेतीसाठी जे लागणारं पाणी आज शेतकरी पाण्यामुळे पावसामुळे अतिशय विद्यंत परिस्थितीमध्ये होता, परंतु आज त्याला कुठेतरी हमीचं पाणी दिसतंय, त्याला खात्री पडली की आता मला काहीतरी करता येईल आणि म्हणून त्या ठिकाणी ही योजना एक वरदान ठरलेली योजना आहे। डिसेंबर जानेवारी नंतर विहिरी कोरड्या होऊन जात होत्या। आता हे जलसंधारणाचं काम केल्यामुळे पहिल्याच पाण्यामध्ये या सगळ्या विहिरी पूर्ण भरलेल्या आहेत आणि यापुढे जे पाणी शेतामध्ये साचेल तुंबेल ते जमिनीमध्ये पुनर्भरण होईल आणि पुढचे 3-4 महिने जास्त साधारणतः मार्च एप्रिलपर्यंत किंवा मेपर्यंत पाणी या विहिरीचं पुरू शकेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।